नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 19 फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. आज दिवसभराचा जर विचार केला आणि काल रात्रीचा जर आपण पाहिलं तर काल रात्री राज्याचा जो सीमावर्ती भाग असेल म्हणजेच कोकणाचा किनारपट्टीचा भाग याचबरोबर समुद्र सपाटीचा भाग असेल या भागामध्ये हलक्या प्रमाणामध्ये थंडी पाहायला मिळाली. कारण की अरबी समुद्रामधून जे काही वारं येत होतं ते थंडगार वार असल्यामुळे जी कोकण किनारपट्टी असेल इन्क्लुडिंग मुंबई याचबरोबर ठाणे पालघर तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा दक्षिण गोवा उत्तर गोवा सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली या भागामध्ये ही थंड गार हवा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र राज्याचा इतरत्र भाग जर पाहिला त्या ठिकाणी उष्ण व दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. सध्याची लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं आणि पश्चिमी आवर्त म्हणजेच WD प्रमाणे जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये जो WD होता तो पुढे सरकून निघून गेलेला आहे. याचबरोबर जसं हा WD पुढे सरकतोय तसं त्याच पद्धतीने उत्तरेकडून जे वार आहे ते दक्षिणेला सरकणार आहेत. तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे जे ढगांचं आवरण असेल याचबरोबर जे वारं असतील ते वारं राजस्थान मार्गे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेला सरकत आहे. त्यामुळे राजस्थानचा पूर्व भाग मध्य प्रदेशचा उत्तर संपूर्ण भाग उत्तर प्रदेश असेल दिल्ली असेल याचबरोबर हरियाणाचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी आज विजेच्या कडकडासहित हलक्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर बंगालच्या उपसागरात जे काही सिस्टम्स अजून तयार झालेले आहे या सिस्टमच्या प्रभावामुळे श्रीलंकाचा संपूर्ण भाग असेल याचबरोबर आंध्र प्रदेशचे दक्षिण भाग असेल आणि केरळाचा काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. ही सिस्टम जी आहे ही सिस्टम भरपूर दिवसापासून याच ठिकाणी रेंगाळत राहिली आहे. मात्र येणाऱ्या काही दिवस अजून सिस्टम याच ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाईट म्हणजेच राज्याची सॅटेलाईट इमेजनुसार जर आपण जर पाहिलं तर धुळ्याचा दक्षिण भाग असेल याचबरोबर नाशिकचा संपूर्ण मध्यवर्ती भाग याचबरोबर अहिल्यानगरचा पश्चिम भाग पुण्याचा मध्यवर्ती भाग साताऱ्याचा काही ठिकाणी आपल्याला हलक्या पद्धतीचं ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. बीडमध्येही हलक्या पद्धतीचं ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. हे जे ढग आहे ते विखुरलेल्या पद्धतीचे ढग आहेत. मात्र यामध्ये आर्द्रतलं वारं नाही आहे किंवा बाष्पयुक्त वारं नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर विदर्भाचं वर्धा असेल नागपूर असेल भंडारा गोंदिया उत्तर भाग असेल याही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण पाहायला मिळालं. येणाऱ्या 24 तासामध्ये याच पद्धतीचं वातावरण राहण्याची दाट शक्यता. मात्र पावसाचं पाहिलं तर राज्यात येणाऱ्या काही दिवस पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. याचबरोबर आज दिवसभराचा मॅक्झिमम टेम्परेचरचा जर विचार जर केला कोकण गोवाचं जर पाहिलं तर अलिबागमध्ये जवळपास 31.1 डिग्री 30.1 डिग्री सेल्सिअस डहाणू 28.7 डिग्री सेल्सिअस गोवा 33.8 डिग्री सेल्सिअस हरनाई 28.6 डिग्री सेल्सिअस मुंबई सांताक्रूज 29.8 मुंबई कुलाबा 29.8 मुंबई सांताक्रूज 31 डिग्री सेल्सिअस याचबरोबर रत्नागिरीमध्ये 32.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. मध्य महाराष्ट्राचा विचार केला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशमध्ये जर पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये 32.9 डिग्री सेल्सिअस जळगाव 34 जेऊर 34 कोल्हापूर 31.6 डिग्री सेल्सिअस महाबळेश्वर 26.9 डिग्री सेल्सिअस नाशिक 31.8 पुणे 33.5 सांगली 32.2 सातारा 32.1 आणि सोलापूरमध्ये जवळपास 34.1 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर संभाजीनगरमध्ये 31.6 डिग्री सेल्सिअस नांदेडमध्ये 32.7 धाराशिव 32.4 परभणीमध्ये जवळपास 32.6 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. ऑन अँड ॲव्हरेज जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये संपूर्ण भागामध्ये 32 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. विदर्भाचा जर विचार केला विदर्भामधील अकोल्यामध्ये 35 डिग्री सेल्सिअस सर्वाधिक तापमान पाहायला मिळालं. अमरावती 34.2 डिग्री सेल्सिअस बुलढाणा 33.6 डिग्री सेल्सिअस चंद्रपूर 34 नागपूर 33 वर्धा 34 आणि यवतमाळ 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. म्हणजे राज्यात तापमान पाहायला सर्वाधिक जास्त हे विदर्भमध्ये पाहायला मिळतं. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणाली जर पाहिलं उत्तरेकडून जे वारं येतं आहे ते वारं आता दक्षिणेला सरकत राहणार आहे. हे जे वारं असेल ते दिल्ली याचबरोबर उत्तर प्रदेश मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि मध्य प्रदेशचा उत्तरेचा भाग राजस्थानचा पूर्व भाग या भागापासून दक्षिणेला सरकेल. तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून वारं हे राज्याच्या उत्तर भागामध्ये सरकत आहे. त्या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. या सर्क्युलेशनच्या प्रभावामुळे राज्याचा उत्तरेचा भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. तसेच सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं ही सिस्टम प्रणाली सध्या श्रीलंकेच्या दक्षिण भागामध्ये स्थित आहे. तसेच या सिस्टम प्रणालीमुळे मात्र जास्त मोठा पाऊस किंवा वाऱ्याची
जे विंड स्पीड पाहिजे होतं तर त्या पद्धतीचं अजून पाठबळ त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे तसेच हे जे सिस्टम आहे हे सिस्टम काही दिवस याच ठिकाणी रेंगाळत राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार केला, म्हणजे उष्णतेचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये कोकणाचं जर पाहिलं, कोकणाचं डहाणू असेल, पालघर असेल, मुंबई असेल, या ठिकाणी 32 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मात्र जो पूर्व भाग असेल, ठाणे जिल्हा, पालघरचा संपूर्ण पूर्व भाग असेल, या ठिकाणी मात्र 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच अलिबाग असेल, रोहा असेल, पेन, तसेच साताराचा पश्चिम भाग असेल आणि रत्नागिरी शहराचा भाग असेल, या ठिकाणी 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल, सिंधुदुर्ग, गोवा, तसेच कोल्हापूर असं आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण खानदेश या भागात जर पाहिलं, या भागामध्ये जवळपास 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सोलापूरचा आपण जर विचार जर तर सोलापूरमध्ये मात्र काही ठिकाणी 34 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्येही 34 ते 35 डिग्री सेल्सिअस, काही ठिकाणी 36 डिग्री सेल्सिअस जाण्याचा अंदाज आहे. याचबरोबर खानदेशचा पूर्व भाग म्हणजे जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल, या ठिकाणी 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. विदर्भातील संपूर्ण जिल्हे असतील, जो दक्षिण भाग असेल, याच्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, तसेच अकोला, अमरावती आणि वाशिम या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता. मात्र विदर्भाचा उत्तरेचा भाग असेल, अमरावतीचा उत्तर भाग, नागपूरचा उत्तर भाग, वर्धाचा उत्तर भाग, तसेच गोंदिया आणि भंडाऱ्याचाही उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.